बाण आणि शान म्हणजेच आळूची वडी. हो, तर महाराष्ट्रच काय तर पूर्ण देशभरामध्ये आळूची वडी ही सर्वांनाच आवडत असेल असं तर मला वाटतं. आणि आज मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आळूवडी बनवणार आहे. आळूवडी ही वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, पण चव मात्र तीच राहणार आहे. तर मग चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर माझी मैत्रीण गेली होती गावी, तिने गावाकडून माझ्यासाठी अळूची पानं घेऊन आली होती. तर मी ही अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आणि जितकं जमेल तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे. बारीक चिरून घेतलेल्या अळूच्या पानामध्ये 1 वाटी बेसन घालायचं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे, हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी लसूण, जिरे आणि हिरवी मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला इथे घालायचा आहे. आणि मी इथं फक्त हिरवी मिरचीचा ठेचा वापरणार आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही लाल तिखट वापरू शकता. त्यानंतर इथे तीळ घातलेले आहेत. आता मी घालणार आहे याच्यामध्ये आंबट आणि गोड अशी चव इथे येण्यासाठी, आंबट चव येण्यासाठी तर मी इथे अर्धा लिंबू पिळून घेणार आहे आणि थोडीशी गोड चव येण्यासाठी 1 चमचा, मोठा चमचा पिठी साखर घेतली आहे, तीसुद्धा यामध्ये घालायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळ नाही, अशा पद्धतीने आपल्याला इथे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे. त्यानंतर मी इथे एका परातीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, ते पसरवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हे आळूवडी आपण इथे वाफवून घेऊ शकतो किंवा उकडून घेऊ शकतो. आता मी हे जे सर्व मिश्रण आहे ते परातीवर पसरवून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहेत, पांढरे तीळ घालायचे आहेत. त्यानंतर कढईमध्ये पाणी घालायचं आहे. त्यामध्ये भांडं खराब न होऊ नये म्हणून 1 लिंबाची फोड घालायची आहे आणि त्यावरती स्टँड ठेवायचं आहे आणि आपली ही जी मिश्रणाची परात आहे, ताट आहे, ते आपल्याला ठेवायचं आहे आणि कमीत कमी 12 ते 15 मिनटं आपल्याला इथे हे वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनटं झालेले आहेत. आपण बघू शकतो इथे चाकूच्या सहाय्याने आपण इथे चेक करूया की हे आपलं जे आळूवडीचं जे मिश्रण आहे ते उकडलं गेलं आहे की नाही. तर बघू शकता किती छान असं उकडलेलं आहे. आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. हव्या त्या आकाराच्या वड्या कट करू शकता. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा इथे मी कट केलेल्या आहेत वड्या. कट करून घेतलेल्या आता ह्या सर्व वड्या आपल्याला तेलामध्ये, गरम तेलामध्ये खमंग खरपूस अशा इथे तळून घ्यायच्या आहेत. आवडत असतील तर शालो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता, म्हणजेच कमी तेलामध्ये आपण इथे फ्राय करून घेऊ शकता. तर मी इथे डीप फ्राय करत आहे. तर बघू शकता इथे अगदी 4 ते 5 मिनटामध्ये क्रिस्पी कुरकुरीत अशी आळूवडी तयार आहे आणि चवीला तर इतकी भन्नाट लागते, अप्रतिम लागते. तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. पद्धत वेगळी आहे पण चव मात्र तीच आहे. अशा पद्धतीने एकदा आळूवडी नक्की बनवून बघा, खरंच खूप छान लागते. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.